कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्या स्लॅबच्या मध्ये तुमचा स्वागत आहे. आणि रात्रीचे 8:30 वाजता मी आता माझा ब्लॉग चालू करते. नेत्राची ना ड्रॉइंग दाखवणार आहे. ती आता इथे बसलेली नुकती करायला आणि मी माझं काम पण करणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. नेत्रा ना फॅशन डिझायनर होणार आहे अशी ती म्हणते आणि तिची इच्छा, तिची मर्जी, तिला काय बनायचं ते तिच्यावर आहे. छान ड्रॉइंग करते आणि ती खूप म्हणजे खूप भारी ड्रॉइंग करते. तर सर्वात पहिला मी तिची ड्रॉइंग दाखवते तुम्हाला. बघा, या छोट्या छोट्या ना चित्रकलेच्या वहीचे पानं ती फाडून अशी ड्रॉइंग करते. ही बघा, ते तसे बनवते, तशी ॲक्शन मध्ये पण उभं कोण कसं राहतं ते पण ती दाखवते त्या तिच्या ड्रॉइंग मध्ये. हे बघा, आणि हे बघा, एकाच पानावर ती आता ती ड्रॉइंग करत होती, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आत्ताची ड्रॉइंग आहे ही. आत्ता अशी ड्रॉइंग करते नेत्रा आणि मला खूप आवडतं. ती अशी डोकं लावून एकदम व्यवस्थित करते, असे डिझाईन बोलतात ना, खूप छान. आता हा डबा आहे ना, मी डीमार्ट मधून घेऊन आलेले, तुम्हाला तर माहिती आहे. मला ह्या डब्यात काय ठेवायचं आहे ना, ते मी तुम्हाला आता दाखवून सांगते. मेन गोष्ट, हा डबा मध्ये मी हा तोरण ठेवला, हा दरवाजाचा तोरण आहे माझा. तर मी काय केलेलं, धुतला तो, आता ठेवायचा दुसऱ्या ठिकाणी. हे बघा, फुलं आहे, सूर्यफूल आहे. मी दाखवते तुम्हाला. गणपतीला आणलेले होते सूर्यफूल मी, तर ते ठेवायचे कुठे म्हणून मी अशी थैलीत भरून ठेवलेली नाही. परत त्याच्यातच भरणार आहे थैलीतच. लाईनीत दिसतंय तुम्हाला, ते असंच होतं. तर मी बोललेली हे ह्याच्यावर ठेवते. आता आमचा गल्ला आहे, ते गाय आणि वासरूची, परत हे गणपती बाप्पा, हे गड्या. मी थोडी आयडिया केली की इथे काहीतरी वेगळं वाटेल. सर्वात पहिला मी ते छानपैकी गायला ठेवते आणि इथे आमचे गणपती बाप्पा, त्याला गल्ला
छान वाटतं ना, काहीतरी वेगळं घडायला नको. मस्त पैकी हेच मला काढायचं होतं. मी काढेल तर असं छान पैकी. पुरी थैली ना इथे समोर होती, समोरच्या ह्याच्यामध्ये. आता मला इथे जागा करायचंय, तर चला आता जागा करूया. सरळ पेटी ठेवली. त्या पेटीमध्ये नाही ना योगिनीचे आणि नेत्राचे कपडे ते कधीतरी घालतात, म्हणजे फॅन्सी कपडे पार्टी बिल्टीला जाण्यासाठी. आणि काही कपडे असे आहे ना की नेत्राचे, ते योगिनीसाठी मी ठेवले. खूप सुंदर कपडे. तर मी योगिनी आता मोठी झाली ना तर नेत्राचे कपडे घालणार, त्यामुळे मी ते तसे ठेवून दिले, म्हणून तसंच राहतं ते. आणि आता डबामध्ये मी डेकोरेशनचं सामान ठेवलं गणपतीचं. आणि ते एवढीच एक थैली, ते खाली म्हणायला गेलं ना तर हा रांगोळीचा डबा. आणि ह्या डब्यामध्ये योगिनीच्या ना खेळणे आहे. त्या मॅडमला खेळायचे नसताना तरी तो डबा तसाच भरून ठेवला. आणि चांगल्या खेळण्या, ती बोलते मम्मी राहून दे, मला माझ्या खेळण्या द्यायच्या नाही कोणाला. इथे मी ना चिंदी काढून ठेवले, ते चिंदीवाला काका येतील तेव्हा देणार आहे त्यांना. आणि गोष्ट आज गुरुवार होतं आणि आज छान मस्तपैकी सकाळ संध्याकाळची पूजा झाली आहे. हा चॉलीचा पेट आहे, 1/2 किलो आणलेला होता. आता त्याची भाकरी बनवूया. आणि गोष्ट तर चला मी अंदाजनुसार बनवते. आता हा पेलाच्या मापाचाच घेणार आहे, तर सरळ पहिलं दाखवते तुम्हाला. माझी भाकरी तयार झाली आहे. मेन गोष्ट ना, सुरुवातीला भाकऱ्या माझ्या अशा होतात, हे बघा अशा वाकड्या तुकड्या होतात आणि अशा कडक होतात. आणि नंतर भाकरी योगिनीला दिलेली ही नरम भाकरी बघा, ही चपात्यासारखी, ती मी या दोघींना देते. चला आता जेवूया. भाकरी आणि छानपैकी मिनी केली आहे, सकाळी केलेली आहे. मुगाची भाजी मोड आलेली असं, आणि थोडंसं लोणचं घेतलं मी, म्हणजे झणझणीत लागण्यासाठी. चला आता जेवून घेते. दोघींनी भाकरी बरोबर झाले. नेत्राने अजून सुरुवात नाही केली, ती टीव्ही लावते. कारण टीव्ही लावलं ना त्यांना 2 घास जास्ती जातं, आहे ना नेत्रा. तर चला आता मी पण जेवून घेते. आणि भाकरी तशी येते तशी दाखवली आहे. प्रयत्न करते, पहिला मला एवढी यायची ना, आता तर येते तरी. म्हणजे आता मला 6 भाकऱ्या करायच्या असेल ना तर त्याच्यातल्या 2 भाकऱ्या माझ्या थोड्या कडक होतात, वाकड्या तुकड्या होतात, पण बाकीच्या 4 भाकऱ्या व्यवस्थित होतात. सुरुवातीला मी छोट्याच भाकऱ्या करते आणि मग जमायला लागलं ना तर मोठी करते. आता माझ्या तांदळाच्या भाकऱ्या ना जरा मोठ्या होतात. आता ह्या कशी भाकरी, तर चला रिले हॅवी असते ही, एक भाकरी खाल्ली तरी पोट जाम होतो, म्हणून मी आज भात आणि आमटीचं काहीच केलं नाही. त्या भाकरीमध्ये आणि भाजीमध्येच आमचं पोट भरेल. तर चला आता जेवून घेऊया. असा माझा किचन रात्रीचा स्वच्छ करून झालाय, मस्तपैकी पाणीसुद्धा भरलंय आणि ते बाटल्या पण भरून ठेवले.
चला आता किचन आवरून झालंय आणि रात्रीचे वाजले 11:30. आता झोपते मस्तपैकी. छोटासा ब्लॉग केलाय, पण प्लीज तुम्ही माझे ब्लॉग पुरे बघा आणि माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा माझे ब्लॉग कसे वाटले. बाय बाय, गुड नाईट.